पुन्हा एकदा सचिन जाधव यांच्याकडे जाऊया। सचिन, एनडीआरएफची टीम परिसरामध्ये दाखल झाली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आलंय। नक्कीच काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय की काही लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम जी आहे ती एकता नगरच्या आतमध्ये ज्या सोसायट्या आहेत त्यामध्ये दाखल झाल्यानंतर आत्ता या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे। नागरिकांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची टीम खरं तर प्रयत्न करते। अनेक नागरिक जे आहेत ते या एकता नगर सोसायटीमध्ये अडकलेले आहेत। जवळपास 1000 ते 1500 नागरिक या ठिकाणी अडकल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येतं। त्यामुळे आत्ता आपण पाहतोय की ही लाईव्ह दृश्य आहेत आणि या ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते काल खरं तर पहाटे 3 वाजता या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानंतर आत अडकले होते। लहान मुलं असतील किंवा मोठी लोक असतील यामध्ये अडकले आहेत। त्यांचं साहित्य आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठा केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर खरं तर या परिसरामध्ये गेले 10 ते 15 तासापेक्षा जास्त तास पाणी आत येत असल्याचं कळत असल्यापासून नागरिक मात्र आत अडकले होते आणि आत्ता एनडीआरएफच्या मदतीने ही सगळी नागरिक जे आहेत ते त्यांना बाहेर काढण्यात येत आहे। अनेक नागरिक खरं तर बाहेर जात होते। काय परिस्थिती आहे, खरं तर अतिशय भयानक परिस्थिती आहे। पुण्यात पाऊस अजून थांबायचं नाव घेत नाही। 48 तासापेक्षा जास्त काळ पाऊस या ठिकाणी सुरू असल्याने नागरिकांचा किती वेळ अडकले होते? अहो बराच वेळ झाला आम्ही वाटत होतो बराच घाबरलाय का? हा ना पहिल्यांदाच आलं एवढं पाणी पहिल्यांदा आलं एवढं पाणी हो हो आमच्या फर्स्ट फ्लोअर पहिला मजला पहिला